हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या सोमवार 13 ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय। बाजाबाईने कृष्णाविरुद्ध आणखीन एक प्लॅन बनवलाय आणि तो प्लॅन असा आहे की गावकरी हे चक्क वाड्यात घुसतील, कृष्णाच्या गळ्यामध्ये चपलांचा हार घालतील, तिच्या तोंडाला काळं फासतील आणि तिला घराबाहेर काढतील। मग हा प्लॅन नेमका आहे तरी काय आणि गावकरी कृष्णाबरोबर असं का वागतील हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। दुष्यंतने गुंडांना पळून लावलेलं असतं आणि कृष्णाला वाचवलेलं असतं आणि दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवलेले असतात। तेवढ्यात दलपत तेथे येतो आणि म्हणतो, काय झालं बाजाबाई, हा कसला आवाज होता, गुंड इथे कसे काय आले? पण कृष्ण आणि दुष्यंत एकमेकांच्या नजरेत हरवलेलेच असतात। बाजाबाई पुढे येते तेव्हा कुठे हे दोघे भानावर येतात। बाजाबाई कृष्णाला म्हणते, कृष्णे, आज तू मला वाचवलंस, अगदी रणरागिणीसारखी पुढे उभी राहिली आणि माझा जीव वाचवला। तुझ्यावर किती मोठं संकट आलं होतं, तुझे खूप खूप आभार। तेव्हा दुष्यंतलाही बरं वाटतं, पण कृष्णा मात्र दुष्यंताकडेच पाहत राहते, कारण आज दुष्यंतने तिला वाचवलेलं असतं आणि दुष्यंत शहरात गेला नाहीये, तो परत आला याचाही तिला खूप आनंद झालेला असतो। ती दुष्यंतकडे प्रेमाने पाहते, हसते, स्माईल करते, पण दुष्यंत मात्र तिच्यापासून नजर चोरत असतो। तर लगेचच मैनावती म्हणते, ओ बाजाबाई, कृष्णाने तर तुमचा जीव वाचवला, पण कृष्णाचा जीव दुष्यंतने वाचवलाय, नाहीतर आज कृष्णाचं काही खरं नसतं, तिचा जीवच गेला असता। बाजाबाई चिडून म्हणते, मैनावती, तुझ्या जिभेला काही हाड आहे की नाही, असं अभद्र बोलू नको। आणि ती दुष्यंतला विचारते, दुष्यंत बाळा, तू परत कसा काय आलास? तू आता कायमचा येथेच राहणार आहे का? तुझं शहरातल्या कामाचं काय झालं? तर दुष्यंत म्हणतो, आई, माझी ती मीटिंग कॅन्सल झाली, त्यामुळे आता जोपर्यंत पुढची डेट येत नाही, मीटिंग कधी होईल ते ठरत नाही, तोपर्यंत मी गावातच राहणार आहे। कृष्णाला खूप आनंद होतो, तर दलपत, मैनावती यांचा चेहरा मात्र पडतो। बाजाबाई सुद्धा चेहऱ्यावर खोटं खोटं हसू आणते। कृष्णा खूप खुश होते आणि दुष्यंतकडे प्रेमाने पाहू लागते, स्माईल करते। तर दुष्यंत म्हणतो, कोणाचा गैरसमज नको व्हायला की मी त्याच्यासाठी परत आलोय, मी माझं काम कॅन्सल झालं म्हणून परत आलोय आणि पुढची मीटिंग ठरली तर परत शहरात जाणार आहे, उगच मनात गैरसमज नको व्हायला कोणाचा, असं म्हणून दुष्यंत आपल्या खोलीमध्ये निघून जातो। कृष्णा खूप खुश होते आणि बाजाबाईला म्हणते, मला माहितीये यांची मीटिंग कॅन्सल नाही झालीये, तर मी यांना जे काही म्हटलं ते त्यांना पटलंय म्हणून ते परत आले आहेत। बाजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकते, कृष्णाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो। कृष्णा म्हणते, बाजाबाई मी येते, आणि तीही दुष्यंतच्या मागे मागे रूममध्ये जाते। बाजाबाईला खूप राग आलेला असतो। मैनावती म्हणते, ओ बाजाबाई, तुमचा प्लॅन तर पूर्णपणे फ्लॉप झालाय, तुम्ही कृष्णाचा कपाळमोक्ष करायला निघाला आणि त्या कृष्णाने काठीविनाच तुमचा कपाळमोक्ष केला। बाजाबाई चिडून म्हणते, मैनावती, तुझ्या जिभेला काही हाड आहे की नाही, जिभेला आवर घाल। आणि माझा एक डाव फसला म्हणून काय झालं, मी दुसरा डाव टाकणार आणि त्या कृष्णाचा कपाळमोक्ष करणार। मी बाजा आहे बाजा, मी काही माफी मागणार नाही, मागे हटणार नाही आणि त्या कृष्णाला घरातून बाहेर काढल्याशिवाय स्वस्थ सुद्धा बसणार नाही। बाजाबाई असा निश्चय करते की ती कृष्णाला घराबाहेर काढूनच राहणार। दुष्यंत रूममध्ये येतो आणि बॅगमधून कपडे पुन्हा कपाटात ठेवत असतो। तेवढ्यात कृष्णा तेथे येते आणि त्याला मदत करू लागते। तर दुष्यंत म्हणतो, राहू दे, मी माझं करेल। कृष्णा बेडवर बसते आणि दुष्यंतकडे पुन्हा एकदा स्माईल करून पाहू लागते, प्रेमाने पाहू लागते। दुष्यंत तिला म्हणतो, हे असं माझ्याकडे पाहायचं नाही, तिकडे पहा। तर कृष्णा विचारते, का असं म्हणजे कसं पाहते मी? दुष्यंतला काय बोलावं ते कळतच नाही, तर कृष्णा त्याच्याकडे एकटक पाहतच राहते, त्याच्याकडे पाहून स्माईल करते। दुष्यंत तिला म्हणतो, उगाचच गैरसमज करू नको, तुला असं वाटत असेल तू आज जो काही स्टंट केला, माझ्या गाडी समोर येऊन उभी राहिली आणि जे काही लेक्चर दिलं त्याच्यामुळे मी परत आलोय, पण असं काहीही नाहीये, माझी मीटिंग पोस्टपोन झाली। कृष्णाला पोस्टपोन समजत नाही। दुष्यंत म्हणतो, पुढे ढकलली म्हणून मी परत आलोय आणि आता परत मीटिंग लागली की मी शहरात जाईल, येथे काही थांबणार नाहीये। तर कृष्णा म्हणते, मला माहितीये असं काहीच नाहीये, तुम्हाला माझं म्हणणं पटलं म्हणून तुम्ही मीटिंग कॅन्सल केली आणि आता तुम्ही येथेच राहणार आहे, ते सुद्धा माझ्यासाठी। दुष्यंत चिडून म्हणतो, माझ्यासाठी काय माझ्यासाठी, मी तुझ्यासाठी नाही आलोय, म्हटलं ना मीटिंग पोस्टपोन झाली म्हणून मी आलोय आणि माझ्याकडे असं पाहू ना नको, मीना। तर कृष्णा म्हणते, मीना नाही, माझं नाव कृष्णा आहे, एवढ्यात विसरलात का? दुष्यंत चिडून म्हणतो,
असे फालतू जोक माझ्यासमोर नाही मारायचे आणि माझ्याकडे असं नाही पाहायचं. कृष्णा हसू लागते आणि त्याच्याकडे स्माईल करत पुन्हा एकदा प्रेमाने पाहत असते. कृष्णा आणि दुष्यंत या दोघांमधील हे लुटूपुटूचं भांडण तुम्हाला सुद्धा खूपच आवडेल. दुष्यंत हा कृष्णाला पुन्हा पुन्हा म्हणत असतो, माझ्याकडे असं नको पाहू, पण कृष्णा त्याच्याकडे एकटक पाहून स्माईल करत असते. ती खूप खुश असते. त्यामुळे दुष्यंत तेथून निघून जातो. कृष्णाला खूप आनंद होतो आणि ती दुष्यंतचा शर्ट स्वतःभोवती कवटाळते आणि दुष्यंत परत आलाय याचा तिला खूप आनंद झालेला असतो. तर दुसरीकडे बाजाबाई मात्र खूप दुःखी झालेली असते. मैनावती म्हणते, बाजाबाई, त्या कृष्णाचा चेहरा पाहिला ना तर माझी तळपायाची आग मस्तकात जाते. तिचा चेहरा पाहण्याची इच्छा सुद्धा माझी नाहीये, पण ती पोरगी आपल्या डोक्यावर येऊन बसलीये आणि आता दुष्यंत सुद्धा परत आलाय. तुम्ही तर म्हणत होता दुष्यंत शहरात गेल्यावर मी तिला घराबाहेर काढेल, पण आता जर दुष्यंत आणि कृष्णाची लगट झाली ना तर आपलं काही खरं नाही. तिला घराबाहेर काढणं हे अशक्य होईल. तर जयकांत म्हणतो, हो काकी साहेब, दुष्यंत परत आलाय. तो आता आपल्याला कृष्णाविरुद्ध काहीच करू देणार नाही. तिला तो नेहमी वाचत राहील. बाजाबाई म्हणते, नाही जयकांत, कृष्णाला तो नेहमी नाही वाचू शकणार. तर मैनावती म्हणते, वा वा, काय विश्वास आहे स्वतःच्या लेकावर. तुमचा लेक हा सत्यवादी आहे. उद्या तो तुमच्या विरुद्ध सुद्धा उभा राहील, तुम्हाला सुद्धा विरोध करेल, हे लक्षात ठेवा. बाजाबाई खूप चिडते आणि मैनावतीचं तोंड पकडून म्हणते, मैनावती, तुला मी सोडणार नाही. तुझी जीभ खूप चालतीये. दलपत भाऊजी, 1 किलो डिंक आणा आणि या मैनावतीला कायमची मुकी करून टाका, त्याशिवाय तिचं तोंड बंद नाही होणार. दलपत म्हणतो, जाऊ द्या बाजाबाई, तिचं डोकं हे लहानपणापासूनच बिघडलंय. तुम्ही तिच्या बोलण्याकडे नका लक्ष देऊ. पण ती खोटं सुद्धा बोलत नाहीये ना. दुष्यंत सरकार येथे असले तर कृष्णाविरुद्ध आपण काहीच करू शकणार नाही. ते नेहमी कृष्णाला वाचवत राहतील. तर बाजाबाई म्हणते, त्या गावकऱ्यांमुळे कृष्णाचं लग्न झाले ना दुष्यंत बरोबर. आता तेच गावकरी आपल्या घरात घुसतील, कृष्णाच्या गळ्यामध्ये चपलांचा हार घालतील आणि तिला घराबाहेर काढतील. बाजाबाईचा हा प्लॅन ऐकून सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसतो. मैनावती विचारते, पण हे सगळं कसं शक्य आहे? तर बाजाबाई त्यांना आपला सगळा प्लॅन सांगते आणि म्हणते, मी जसं ठरवलंय तसंच होईल आणि कृष्णा या घराबाहेर जाईल. त्यामुळे सगळे चांगलेच खुश होतात. रात्र होते आणि बाजाबाई तिच्या खोलीमध्ये असते. बाजाबाई सगळ्या जुन्या गोष्टी आठवते. कृष्णाने आपला न्याय चुकीचा आहे असं म्हटली होती. त्यानंतर आपला सामुदायिक विवाह सोहळा तिने उधळून लावला होता. डेअरीचं डील कॅन्सल केलं होतं. जयकांत बरोबर आपण तिचं लग्न ठरवलं ते सुद्धा कॅन्सल झालं. मग गावकऱ्यांच्या विरोधामुळे दुष्यंतने कृष्णाशी लग्न करायचं ठरवलं. कृष्ण आणि दुष्यंतचं लग्न झालं आणि आता ती आपल्या घरात येऊन बसलीये. हे सगळं बाजाबाईला आठवत असतं आणि ती खूप चिडते. तेवढ्यात दुष्यंत तेथे येतो आणि विचारतो, आई तुम्हाला बोलवलं का? बाजाबाई त्याला बसायला सांगते आणि म्हणते, हो दुष्यंत, दरवर्षी तू दिवाळीला फक्त पहिल्या आंघोळीसाठी येतो. मी तुला किती म्हणते संपूर्ण दिवाळी येथे राहा, पण तू थांबतच नाही. पण यावर्षी तुझं लग्न झालंय आणि मीटिंग सुद्धा कॅन्सल झाली, म्हणून तू येथेच राहणार आहे पूर्ण दिवाळी. मला तर दिवाळीचा बोनस मिळाला की काय असा आनंद होतोय. आज वसुबारस आहे. आपण सगळे मिळून वसुबारसची पूजा करूया, वसुबारस साजरी करूया. दुष्यंत म्हणतो, तुझी इच्छा होती ना, म्हणूनच मी येथे थांबलोय. आपण सगळे सण साजरे करूया. तेवढ्यात भक्ती आणि कृष्णा तेथे येतात. भक्ती दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार, तुमच्या लग्नानंतरचा अजून एक विधी राहिलाय. तुम्हाला कृष्णाच्या पायातील जोडी बदलायची आहेत. हे ऐकून दुष्यंत विचारतो, त्याची काही गरज आहे का? तर भक्ती म्हणते, असं का बोलताय दुष्यंत सरकार? जोडवी बदलणं ही तर आपली रीत आहे. त्यामुळे सौभाग्यवतीच्या सौभाग्यावरचं संकट टळत असतं. आणि आज तुम्ही तुमची हक्काची बायको सोडून तिकडे शहरात चालला होतात आणि कोणत्या तरी कारणाने परत आला. याचा अर्थ तुमच्या संसारावर येणारं मोठं संकट टळलंय. म्हणूनच मी असं बोलते, तुम्हाला जोडवी बदलावी लागतील. आणि भक्ती बाजाबाईला विचारते, बाजाबाई, तुम्ही वयाने मानाने माझ्यापेक्षा मोठे आहात. मी काही चुकीचं बोलतोय का? छोट्या तोंडी मोठा घास घेते का? तुम्हीच आता दुष्यंत सरकारांना सांगा. तेव्हा बाजाबाई म्हणते, खरंय दुष्यंत, ही रीत भात आहे, आपल्याला पाळावीच लागेल. दुष्यंतचा नाईलाज होतो आणि तो म्हणतो, ठीक आहे, आणि तो खोलीमध्ये निघून जातो. कृष्णा खूप खुश होते. तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असतो. हे पाहून बाजाबाईला खूप राग येतो आणि ती मनातल्या मनात विचार करते, आनंदाच्या उकळ्या फुटायल्यात ना तुला, थांब, तुझी चांगलीच जिरवते. आणि ती तिचा पुढचा प्लॅन बनवते. तर दुसरीकडे आज वसुबारस आहे, म्हणून सावित्री ही चक्क स्वातीची पूजा करायला येते. तिच्या मागे पूजा सुद्धा असते आणि ती हा सगळा व्हिडिओ बनवत असते.
सेल्फी काढत असते. सावित्री स्वातीची पूजा करते आणि स्वातीला म्हणते, स्वाते तुला काय वाटलं मी तुला विसरले की काय? पण मी तुला कसं विसरेल? तुझं दूध दुभतं सुरू आहे म्हणून तर आमच्या घरचा संसाराचा गाडा सुरू आहे. मी तुला कशी विसरेल? आज वसुबारस आहे, तुझा दिवस आहे. मी तुझ्या आवडीची पुरणपोळी बनवली आहे, गोडाधोडाचं बनवलंय. असं म्हणून ती स्वातीला नैवेद्य देते, पुरणपोळी खायला देते. पण स्वाती काही पुरणपोळी खात नाही. सावित्री म्हणते, मला माहितीये तुला तुझ्या मालकिनीची आठवण येत असेल ना, त्या कृष्णाची. पण ती गेली तिच्या सासरी, ती वाड्यात खुश आहे. आपण या गरीबाच्या घरात राहतोय, पण आपल्या गरीबाची पुरणपोळी तू खा. पण स्वाती ही पुरणपोळी खायला नकार देते. सावित्री म्हणते, आत्ता मला कळलं तुला पूजीच्या हातून खायची ना. असं म्हणून ती पूजाला पुरणपोळी स्वातीला खायला लागायला सांगते. पण पूजा म्हणते, नाही आई, मी असं काहीही करणार नाहीये, मला नाही जमणार ते, तूच खाऊ घाल. सावित्री ही पुन्हा पुन्हा स्वातीला पुरणपोळी खायला सांगते, पण स्वाती त्यासाठी नकारच देते. तर इकडे भक्ती कृष्णाला पुन्हा एकदा तयार करते आणि म्हणते, बाई बाई तुझ्या चेहऱ्यावर तर लखलखाट होतोय, किती चमकतीये, किती सुंदर दिसतीये तू आज. सकाळी तर डोळ्यात पाणी होतं आणि आता चेहऱ्यावर एवढा आनंद. तुझा संसार नक्कीच सुरळीत होणार. कृष्णा म्हणते, होईल ना भावा, तू नको काळजी करू. तर भक्ती म्हणते, कृष्णे आता मी आपल्या घरी परत जाणार आहे, मी जास्त दिवस येथे नाही थांबू शकत तुझ्या संसारात. तर कृष्णा म्हणते, असं कसं, मला तू नेहमी येथेच हवीये. भक्ती तिला समजावून सांगते, मी करवली आहे 4 दिवसाची पाहुणी, जास्त दिवस येथे नाही थांबू शकत. आता तुझा संसार तुला सांभाळावा लागेल. कृष्णाला वाईट वाटतं. भक्ती तिला पुन्हा एकदा 4 चांगल्या गोष्टी सांगते की संसार कसा करावा आणि नवऱ्याला खुश कसं ठेवावं. तर इकडे सावित्री ही स्वातीवर खूप चिडलेली असते आणि म्हणते, तुला तुझ्या मालकीच्या हातूनच खायचंय ना, मग जा तिकडे आणि खा. आज मी तुला चारा सुद्धा देणार नाही आणि ही पुरणपोळी सुद्धा तुला खायची नाहीये ना, तशीच राहू दे. असं म्हणून सावित्री वसुबारसच्या दिवशी स्वातीवर खूप चिडते आणि तेथून रागारागाने निघून जाते. तर स्वातीला मात्र कृष्णाचीच आठवण येत असते. इकडे दुष्यंत हा खोलीमध्ये येतो. भक्ती म्हणते, दाजी ही घ्या जोडवी, मी येते. असं म्हणून भक्ती तेथून निघून जाते. कृष्णा ही दुष्यंतकडे प्रेमाने पाहत असते. दुष्यंत तिला म्हणतो, तुझ्या पायात जोडवी घालायची ना, मग बेडवर बस. कृष्णा बेडवर मांडी घालून बसते. दुष्यंत चिडून म्हणतो, बेडवर मांडी घालून बसलीये, पंक्तीला बसलीये का? जोडवी घालायची ना, नीट पाय टेकून खाली बस. कृष्णाला वाईट वाटतं आणि ती म्हणते, त्यात एवढं काय चिडायचंय, प्रेमाने सुद्धा सांगता आलं असतं ना. दुष्यंत म्हणतो, कृष्णा बाईसाहेब तुमचे चरण कमल खाली ठेवा. कृष्णाला चरण कमल समजतच नाही आणि ती विचारते, काय खाली ठेवू? तर दुष्यंत डोक्याला हात मारून घेतो आणि म्हणतो, तुझ्याशी कोणत्या भाषेत बोलावं तेच मला समजत नाही. तुझे पाय खाली ठेव. जोडवी बदलायची ना, अशी कशी बदलू? कृष्णा बेडवर बसते आणि पाय खाली ठेवते. तर दुष्यंत म्हणतो, ही साडी? तर कृष्णा म्हणते, भारी आहे ना साडी, मला सुद्धा खूप आवडलीये. दुष्यंत पुन्हा एकदा डोक्याला हात मारून घेतो आणि म्हणतो, तुझ्या साडीची स्तुती नाही करते मी, साडी वर घे असं सांगतोय. जोडवी बदलायची आहेत ना. कृष्णा ही साडी वर घेते. तर तिच्या पायामध्ये आधीच जोडवी असतात. दुष्यंत विचारतो, आता ही आधीची जोडवी सुद्धा मीच काढायची आहेत का? तर कृष्णा म्हणते, हो तुम्हीच काढायची आहे. दुष्यंत म्हणतो, ठीक आहे, सगळं मीच करतो. कृष्णा त्याला म्हणते, पहा बरं, तुम्ही जर इतक्या प्रेमाने माझ्याशी बोलला, स्पष्ट बोलला, तर मला कळतं ना. उगाच अर्धनिर्ध बोलत असता आणि मला काही कळत नाही. दुष्यंत म्हणतो, ठीक आहे, मी तुझ्याशी असंच बोलत जाईल. तर कृष्णा मात्र खूप खुश असते की दुष्यंत आता ही रीत सुद्धा पाहणार आहे आणि तिच्या पायातील जोडवी सुद्धा बदलणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की बाजाबाई तिचा एकदम घाणेरडा जबरदस्त प्लॅन सुरू करेल आणि ती कृष्णाला सांगेल की कृष्णा, आपल्या घरची रीत आहे, आपल्या घरीतील नवीन सुनेने या दिवशी सकाळी 4 वाजता उठायचं असतं, आवरून सूर्योदय होण्याच्या आधी मंदिरात जाऊन ही पूजा करायची असते. कृष्णा यासाठी तयार होईल. तेव्हा भक्ती म्हणेल, बाळाबाई तुम्ही काळजी करू नका, मी सगळं काही करेल, मी जाईल कृष्णाबरोबर. त्यामुळे बाळाबाई आणि मैनावतीला मोठा धक्काच बसेल. मैनावती म्हणेल की बाळाबाई जर भक्ती कृष्णाबरोबर गेली तर आपला प्लॅन काही कामाचा नाही, आपला प्लॅन कसा काय यशस्वी होणार? बाळाबाई म्हणेल, तू नको काळजी करू, कृष्णा ही झोपेतून उठायची नाही आणि ती भक्ती सुद्धा तिच्याबरोबर जायची नाही. पहाटेचे 4 वाजतील पण कृष्णा अजूनही झोपलेली असेल आणि हाच बाळाबाईचा प्लॅन असणार. म्हणजे एकूणच आता बाळाबाईने संपूर्ण गावकऱ्यांसमोर कृष्णाला बदनाम करण्यासाठी हा प्लॅन बनवलाय. तिने कृष्णाला पहाटे 4 वाजता उठण्यास सांगितलंय आणि ही पूजा करायला सांगितलीये
आणि जर कृष्णाने ही पूजा केली नाही तर कृष्णाने आमच्या घराण्याची रीत पाळली नाही, कृष्णाने खूप मोठा अपशकुन केलाय असं ती संपूर्ण गावकऱ्यांना सांगणार. गावकऱ्यांसमोर ती कृष्णाला बदनाम करणार आणि कृष्णाला बदनाम केलं की गावकरी हे कृष्णाचा अपमान करतील. कृष्णाने रीतभात पाळली नाही, एवढ्या मोठ्या घराण्याची सून होण्याची तिची लायकी नाही असं गावकरी म्हणतील. असा बाळजाबाईचा प्लॅन आहे. मग खरंच कृष्णा पहाटे 4 वाजता जाऊन ही पूजा करू शकेल का? आणि जर कृष्णा पहाटे 4 वाजता घराबाहेर पडली तर बाळजाबाईने आपल्या गुंडांना तेथे पेरून ठेवलं असेल का? ते कृष्णाला पकडतील का? तिला त्रास देतील का? मग बाळजाबाईचा नेमका प्लॅन आहे तरी काय हे तर येणाऱ्या काही एपिसोडमध्ये कळेलच. पण कृष्णा आणि दुष्यंत मिळून बाळजाबाईचा प्रत्येक प्लॅन फ्लॉप करतील एवढं मात्र नक्की. तर मैत्रिणींनो, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप खूप धन्यवाद.